माझं वय 65, पण खरं तर माझं आयुष्य 45 नंतरच थांबलं होतं. नोकरी गेली होती, वय जास्त झालं होतं म्हणून कुठेही दुसरी नोकरी मिळत नव्हती. घरचा EMI थकला होता. बँकेचे फोन यायचे. घरावर टंचाईचं सावट आलं होतं. आयुष्यभर धडपडलो. एक चांगली गाडी घ्यायचं स्वप्न, परदेशात जावं कधीतरी अशी इच्छा, पण काहीच पूर्ण झालं नाही. मुलांचं शिक्षणही थांबणार होतं आणि माझ्या हृदयात कसला तरी दुसरा बोचरा धसका सतत वाटत होता. एक दिवस मी स्टेशनजवळच्या पायरीवर बसलो होतो. हातात फक्त 50 रुपये होते आणि अंगात त्रास जाणवत होता. तेच 50 रुपये वापरून औषध घ्यावं की भाजी, असा प्रश्न समोर होता. तिथंच डोळ्यात अश्रू आले आणि मी काहीच बोललो नाही. फक्त मनात म्हटलं, स्वामी, आता तुम्हीच मदत करा, कारण इथे कुणीच ऐकत नाही. त्याच रात्री मला छातीत जोरात दुखायला लागलं. श्वास घ्यायलाही त्रास जाणवू लागला. आता काय करायचं? मुलाने तातडीनं दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टर म्हणाले, हा हृदयविकार आहे. 10 मिनिटं उशीर झाला असता तर वाचणं कठीण, पण शुद्धीवर येण्याआधी मी काही अनुभवलं. एक तेजस्वी प्रकाश, एक भगव्यावस्थेतील दिव्य मूर्ती, हातात कमंडलू, शांत चेहरा. त्यांनी काही न बोलता कपाळावर हात ठेवला आणि क्षणात सगळं थांबलं. मी डोळे उघडले. डॉक्टर शेजारी उभे होते. आश्चर्याने म्हणाले, तुम्ही इतक्या क्रिटिकल अवस्थेतून बाहेर आलात? हे चमत्कारच आहे. पण मी काहीच बोललो नाही, कारण माझ्यासाठी तो चमत्कार नव्हता, ती प्रचिती होती. स्वामी समर्थ आले होते माझ्या न बोललेल्या अश्रूंना उत्तर द्यायला. आणि जेव्हा सगळे मागे हटतात तेव्हा फक्त स्वामीच उभे राहतात. आजही तेच 50 रुपये मी फोल्ड करून स्वामींच्या पायाशी ठेवले आहेत, कारण माझं आयुष्य त्यांनी परत दिलं दुसऱ्यांदा. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला कधी अशी स्वामींची प्रचिती आली आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची ही प्रचिती आम्ही लोकांसमोर नक्की मांडू. जय जय स्वामी समर्थ.